डिअर स्टुडंट, आज आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील लेसन नंबर 13 कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट हा टॉपिक अभ्यासायचा आहे. हा टॉपिक अभ्यास करताना तुमचं टेक्स्टबुकसुद्धा समोर असावं. यामध्ये आपण कार्बन, आता नेचरमध्ये अनेक टाईपचे एलिमेंट्स आहेत. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, त्यापैकीच एक कार्बन आहे. आता कार्बनचं त्यामध्ये काय अभ्यासायचं आहे तर ऑकरन्स म्हणजे कुठे आढळतो, प्रॉपर्टीज अँड ॲलोट्रॉप्स, हायड्रोकार्बन्स, कार्बन डायऑक्साईड अँड मिथेन्स, ऑकरन्स अँड प्रॉपर्टीज अँड युजेस. म्हणजे कार्बन आणि कार्बन डायऑक्साईड अँड मिथेन यांचे प्रॉपर्टीज आपण काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे. व्हॉट इज इन अन एलिमेंट, व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ एलिमेंट. आता एलिमेंट तुम्हाला सांगितलं, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे सगळे काय आहेत, जवळजवळ 118 एलिमेंट्स आहेत. व्हॉट रिमेन्स बिहाइंड अनकम्प्लीट कंबशन ऑफ एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, जे ॲनिमल आणि प्लॅन्ट्सपासून जे बनलेले कंपाऊंड्स आहेत, दॅट आर नोन ॲज द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. उदाहरणार्थ लिव्ज ऑफ द प्लॅन्ट्स वगैरे. तर तेच कंबशन म्हणजे काय, जाळल्यानंतर काय शिल्लक राहतं, तर काय शिल्लक राहतं तर एक राख, ॲश म्हणतो, ॲश शिल्लक राहते. व्हॉट टाईप ऑफ द एलिमेंट इन द इज कार्बन, गिव्ह सम इन्फॉर्मेशन अबाउट इट. कार्बन हा कोणत्या टाईपचे एलिमेंट्स आहे बघा. टेक अ सम मिल्क, एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. त्यामध्ये काय दिलं आहे, टेक सम मिल्क इन इव्हॅपोरेटिंग डिश, हीट द इव्हॅपोरेटिंग डिश ऑन अ बर्नर. व्हॉट हॅपन्स, काय होईल तर दूध काय होईल, इव्हॅपोरेट होईल आणि शेवटी काय होईल, त्यातलं जे कार्बन कंपाऊंड आहे ते काय होईल, कंबशन होईल, जळेल आणि त्यापासून आपल्याला काय मिळेल, कोळसा तयार होईल, असं आपल्याला सांगता येईल. आता असंच आपण जर शुगर, वूल, ड्राय लिव्ज, हेअर, सीड्स, स्प्लिट पल्सेस अँड द प्लास्टिक्स इन अ सेपरेट टेस्ट ट्यूब, हीट इज ट्यूब अँड ऑब्झर्व चेंज द टेक्स प्लेस इन द. तर यामध्ये जर आपण शुगर जर घेतली तर शुगरसुद्धा आपण काय होतं, थोड्या वेळाने कोळसा होईल. वूल म्हणजे वुलन क्लॉथ्स असतात, ते जर घेतलं तरी पण ते काय होईल, जळून त्याचा कोळसा होईल तयार. ड्राय लिव्ज जर घेतले तर त्यापासून राख तयार होईल. हेअर जर घेतले तर ते पण जळून कोळसा तयार होईल. सीड्स घेतले तर सीड्ससुद्धा त्याच पद्धतीने, म्हणजे सगळे हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. ते जेव्हा बर्न होतात, बर्न झाल्यानंतर काय होतं, त्याच्यावर त्याचा कोल तयार होतो, कोळसा तयार होतो. तर कार्बन इज एलिमेंट्स अवेलेबल अबंडंटली इन द नेचर. अबंडंटली म्हणजे काय, भरपूर प्रमाणात आढळतो इन द नेचर, अँड ऑकर्स इन द फ्री ॲज वेल ॲज इन द कंबाईन स्टेट. तो कसा आढळतो, स्वतंत्र किंवा कंबाईन स्टेटमध्ये सुद्धा तो आढळतो. इन दिस चॅप्टर लेट अस स्टडी द प्रॉपर्टीज ऑफ द नॉन मेटॅलिक एलिमेंट कार्बन. आणि आपण या लेसनमध्ये कार्बनचा अभ्यास करायचा. कार्बन जर बोललं तर त्याचं सिम्बॉल आहे सी, ॲटॉमिक नंबर आहे 6, ॲटॉमिक मास आहे 12. आता ॲटॉमिक नंबर काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स इन दॅट एलिमेंट इज नोन ॲज द ॲटॉमिक नंबर ऑफ दॅट एलिमेंट. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स टुगेदर आर नोन ॲज ॲटॉमिक मास ऑफ दॅट एलिमेंट. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे तर त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, देअरफॉर इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 4, म्हणजे फर्स्ट ऑर्बिटमध्ये 2 आणि सेकंड ऑर्बिटमध्ये रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन्स. व्हॅलेन्सी लास्ट ऑर्बिटमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आणि त्याची व्हॅलेन्सी 4. इट इज अ नॉन मेटॅलिक एलिमेंट, म्हणजे मेटल नाही, तो काय आहे, नॉन मेटल आहे. मेक अ लिस्ट ऑफ ऑल सबस्टन्स ऑब्जेक्ट दॅट यूज इन द डेली लाईफ फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट अँड डिवाइड दिस सबस्टन्स इन द कॉलम इन फॉलोइंग. आता आपल्याला जे जे वस्तू मिळतात त्याची काय करायचे आहेत, नावं लिहायचे आहेत. त्यामध्ये मेटॅलिक असतील, काही नॉन मेटॅलिक असतील, काही ग्लासचे असतील, काही अर्धन असतील, काही वुडन असतील. तर त्या सर्वांचं काय लिहायचं आहे, नावं लिहायचे आहेत. आणि ते नॉन मेटल का मेटल आहे असं त्याचं, ते कशापासून बनलेलं आहे, ग्लासपासून बनलेलं आहे, अर्धन म्हणजे मातीपासून बनलेत का आणि कशा मेटलपासून बनलेले आहेत ते लिहायचे आहेत. आणि कोणतेही जर घेतलं आपण तर ती लिस्ट बनवू शकतो. आता यामध्ये नाव लुक ॲट द लिस्ट ऑब्जेक्ट्स इन द लास्ट कॉलम. इट कंटेन्स foodstuffs, clothes, medicines, fuels, wooden objects, etc. Carbon is the common compound
कन्स्टिट्यूएंट ऑफ ऑल दिस सबस्टन्सेस. आणि यामध्ये जर बघितलं फूडस्टफ असेल, क्लोथ्स असेल किंवा मेडिसिन्स असतील, फ्युअल्स असतील, तर ह्याच्यामध्ये कार्बन हा मेन कॉमन एलिमेंट असतो, एवढं आपल्याला लक्षात येईल. व्हॉट इज अ कंपाऊंड? हाऊ आर द कंपाऊंड्स फॉर्म? कंपाऊंड obtained directly or indirectly in the plants, animals are called organic compounds. Compounds दोन टाईपचे असतात, ऑर्गॅनिक and inorganic. But some compounds are obtained directly or indirectly by the plants or animals. Therefore, it is known as organic compounds. And compounds obtained from the minerals are called inorganic compounds. All the organic compounds contains carbon. Carbon is the main element in the cellular DNA and RNA that trans- transfer hereditary characteristic from one generation to the next generation. म्हणजे एव्हरी एलिमेंट हा कार्बनने बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये काय असतं डी एन एमध्ये आणि आर एन ए. आणि डी एन ए आणि आर एन ए म्हणजेच काय, इट ट्रान्सफर्स द हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. म्हणजे काय, एक आपल्या माता पित्याकडून त्यांच्या मुलाकडे ते हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात, ते काय करतात, ट्रान्सफर करतात. त्यालाच काय म्हणतो डी एन ए आणि आर एन ए. अँड इंट्रोडक्शन इन द टू द सायंटिस्ट. बघा, एक जर्मन सायंटिस्ट आहे, त्याचं नाव ओलर. सिंथेसाइज अन ऑर्गॅनिक कंपाऊंड युरिया फ्रॉम द अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स अमोनियम सायनेट. म्हणजे युरिया हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, पण त्याने सिंथेसाइज करून काय केलेलं आहे, अमोनियम सायनेटपासून युरिया सिंथेसाइज केलेला आहे. Ever since the many organic compounds have been made from inorganic compounds, carbon was the found to be main elements in all the compound. Hence, organic chemistry is also known as the chemistry of the carbon compound. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये काय असतं, कार्बन असतं, म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, त्या सायन्सला नावसुद्धा दिलेलं आहे की केमिस्ट्री ऑफ कार्बन कंपाऊंडसुद्धा नाव असं म्हणलेलं आहे. ऑकरन्स ऑफ द कार्बन. ऑकरन्स म्हणजे कुठे कुठे आढळतो बघा. द नेम ऑफ द कार्बन इज derived from the Latin word carbo meaning coals. एक लॅटिन भाषा आहे, त्याच्यापासून कार्बन नावापासून त्याचं कार्बन हे नाव पडलेलं आहे. कार्बन इज फाउंड नेचर फ्री ॲज वेल ॲज कंपाऊंड स्टेट. कार्बन इन द फ्री स्टेट इज फाउंड डायमंड अँड ग्राफाईट. फ्री स्टेटमध्ये फक्त दोन पदार्थ आहेत, कोणते, डायमंड अँड ग्राफाईट. अँड इन द कंबाईन स्टेट इज फॉलोइंग कंपाऊंड्स. म्हणजे कोणते कोणते आहेत बघा. कार्बन डायऑक्साईड इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट्स. कार्बन डायऑक्साईड असतो, त्यांच्यामध्ये कार्बोनेटच्या स्वरूपात असतं. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल, कॅलामाइन. म्हणजे मार्बल वगैरे आपण टाईल्स वगैरे असतं, त्याच्यामध्ये काय असतं, कॅल्शियम कार्बोनेट असतं लक्षात. झिंक कार्बोनेट. फॉसिल फ्युएल्स पण असतात, त्यामध्ये कोल, पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस. कोल माहीत आहे, पेट्रोलियम पदार्थ म्हणजे काय, डिझेल, रॉकेल, पेट्रोल वगैरे. नॅचरल गॅस म्हणजे काय, सी एन जी वगैरे. कार्बोनेस न्यूट्रियन्स, कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स, फॅट्स. हे काय आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, म्हणजे ते अन्न पोषक द्रव्य आहेत. त्यामध्ये सुद्धा काय असतं, कार्बोहायड्रेटच्या रूपात कार्बन असतं, प्रोटीनच्या रूपात असतं आणि फॅटच्या रूपात असतं. नॅचरल फायबर्स, त्यामध्ये कॉटन असेल, वूल असेल, सिल्क असेल, याच्यामध्ये सुद्धा काय असतं, कार्बन असतं. हे ऑकरन्स आहेत. तर तुम्हाला जर विचारला प्रश्न, वेअर डज द कार्बन ऑकर्स, तर हे सर्व लिहायचं लक्षात ठेवा. इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साईड इन द एअर. त्यानंतर कॅल्शियम कार्बोनेट, मार्बल्स, कॅलामाइन, एट्सेट्रा. फॉसिल फ्युएल्स लाईक कोल, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस. कार्बोनेस न्यूट्रियंट्स म्हणजे अन्न पोषक द्रव्य आहेत, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आहे, याच्यामध्ये सुद्धा कार्बन असतो. आणि नॅचरल फायबर्स लाईक वूल असेल, कॉटन असेल, सिल्क असेल, याच्यामध्ये सुद्धा. प्रॉपर्टीज ऑफ कार्बन बघा. प्रॉपर्टीज ऑफ कार्बनमध्ये त्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक ॲलोट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन. ॲलोट्रॉपिक, सम एलिमेंट्स इन द नेचर इन मोर दॅन वन फॉर्म. म्हणजे काही एलिमेंट असे असतात की नेचरमध्ये एकापेक्षा जास्त फॉर्ममध्ये आढळतात. ऑकर्स इन द नेचर मोर दॅन वन फॉर्म. द केमिकल प्रॉपर्टी ऑफ दीज डिफरंट फॉर्म्स आर द सेम बट देअर फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ डिफरंट. म्हणजे त्यांचे केमिकल प्रॉपर्टी सेम असतात आणि फिजिकल प्रॉपर्टी काय असतात, डिफरंट असतात. दॅट आर नोन ॲज द ॲलोट्रॉप्स. दिस प्रॉपर्टी ऑफ एलिमेंट इज कॉल्ड ॲलोट्रॉपी. लाईक कार्बन, सल्फर अँड फॉस्फरस ऑल्सो एक्झिबिट्स द ॲलोट्रॉप्स. मग याच्यामध्ये तीन प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत, सल्फर असेल, फॉस्फरस असेल आणि कार्बन असेल, हे ॲलोट्रॉपच्या रूपामध्ये चालतात. त्याचे केमिकल प्रॉपर्टीज काय असतात, सेम असतात, बट फिजिकल प्रॉपर्टी काय असतात, डिफरंट असतात. दॅट आर नोन ॲज द ॲलोट्रॉप्स.
ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन. कार्बनचे दोन ॲलोट्रॉप्स आहेत, एक क्रिस्टलाइन फॉर्ममध्ये असतात आणि एक नॉन क्रिस्टलाइनमध्ये. क्रिस्टलाइनमध्ये काय असतात बघा, अ क्रिस्टलाइन फॉर्म हॅज अ रेग्युलर अँड डिफायनेट अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स. क्रिस्टलाइनमध्ये काय असतं, डिफायनेट अँड रेग्युलर अरेंजमेंट असते. त्याच्यामध्ये काय स्क्वेअरचे असतं, हेक्सागोनल असतं, पेंटॅगॉन असतं, असे रेग्युलर अँड डिफायनेट अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स असते कार्बन ॲटमचे. दे हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. ॲलोट्रॉपमध्ये काय असतात, हाय मेल्टिंग पॉईंट असतात. अ क्रिस्टलाइन फॉर्म डिफायनेट ग्राफिकल स्टेप्स, sharp edges and plain surfaces. Carbon has three crystalline allotropes. कार्बनचे तीन क्रिस्टलाइन ॲलोट्रॉप्स आहेत. फर्स्ट इज द डायमंड, सेकंड आहे ग्रॅफाईट अँड थर्ड वन आहे फुलेरेन्स. तर इथं आपण काय करूया, आजच्या दिवस थांबूया. थँक्यू.